नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आपण सध्या अगदी वेगवेगळे प्रकारचे झटपट होणारे अशा अगदी छान चविष्ट पौष्टिक भरपूर दिवस टिकणाऱ्या अशा नवनवीन रेसिपी आपण उन्हाळ्याच्या वाळवण्याच्या बघतोय. तशात आज मी तुमच्याकरिता अगदी खास अशी रव्याची पापडची रेसिपी घेऊन आली. कोणत्याही प्रकारची अजिबात आपल्याला या पापडांसाठी पूर्वतयारी करावं लागत नाही आणि अजिबात कुठलाही जास्तीचा वेळ न घेता अगदी झटपट होणारे अगदी साधे सोप्या पद्धतीने आणि कोणीही अगदी सहज करून घेऊ शकेल एवढी छान अगदी सोपी पद्धतीची ही रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकाल अगदी मऊसूत असा आपला पापड हा तयार झाला आहे. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा पौष्टिक आणि चविष्ट असा आपला हा पापड तयार झाला आहे. चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. रव्याचे पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी बारीक रवा घेतलाय. जाड असला तरी काही हरकत नाही, बारीक असो किंवा जाड असो आपल्याला दोघाही प्रकारचा रवा हा मिक्सरला बारीक पुन्हा करून घ्यायचा आहे. त्यामुळे जाड वापरला तरी काही हरकत नाही आणि बारीकही घेतला तरी काही हरकत नाही. 1 कप मी रवा घेतला आहे. जर तुम्ही 1 वाटीने मोजणार असाल तर 1 वाटी तुम्ही घ्या. कुठल्याही प्रकारचं एक भांडं तुम्ही निश्चित करा. त्यानंतर लगेच मी हा रवा पूर्णपणे बारीक आता मिक्सरला फिरवून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण पुन्हा रवा हा बारीक फिरून याचं अगदी हलकंसं असं पीठ तयार करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या पापडांना अगदी छान असं बाइंडिंग तयार होतं. लगेचच साईडला आपण कढई आता गरम करून घेतली. कढई गरम झाल्यानंतर ज्या भांड्याने आपण रवा मोजला होता म्हणजे कप असो वाटी असो त्याच वाटीने बरोबर 5 कप आता आपण पाणी हे घेणार आहोत. अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला माप सांगते. अजिबात पाण्याचं प्रमाण अजिबात जास्ती किंवा कमी हे होणार नाही. जर तुम्ही कमी घातला तर रवा हा कच्चट राहील, त्यामुळे आपल्या पापडांना तडे जाण्याची शक्यता राहील. म्हणून बरोबर मापात तुम्ही पाणी घाला. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत. आज आपण ह्या पापडांमध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे न वापरता फक्त मिठाचा वापर करून अगदी छान मऊसूत असे पापड बनवणार आहोत. लगेचच मीठ घातल्यानंतर मी झाकण ठेवून आता आपण पाण्याला उकळी येऊ देऊया. पाणी अगदी छान उकळल्यानंतर लगेच आपण जो रवा आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत. रवा टाकताना अगदी थोडा थोडा टाका आणि एकसारखं चमच्याने त्याला हलवत जा. यामुळे अजिबात आपल्या रव्याच्या ह्या गोठड्या होणार नाही आणि आपलं पीठ एकसारखं त्याचं बॅटर हे तयार होईल. तर अशा पद्धतीने एकसारखं बॅटर आपण चमच्याने ढवळत आता अगदी छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. जर गोठड्या तयार झालं तर ज्यावेळेस आपण पापड घालू त्यावेळेस ते व्यवस्थित आपल्याला टाकता येणार नाही आणि दिसायला देखील अगदी वेगळे असे दिसतील. 2 मिनिटभर मी अगदी फुल गॅसवरती याला हलकासा असा शिजून घेतला आहे आणि त्यानंतर लगेच आपण आता गॅसची फ्लेम ही कमी करून घेऊया आणि मंद गॅसवरती 5 ते 8 मिनटं आपण आता याला शिजून घेणार आहोत. छान याला उकळी येईपर्यंत असे बबल्स येईपर्यंत आपण आता हा रवा शिजून घेणार आहोत. जर तुम्ही बबल्स येईपर्यंत हा शिजून घेणार नाही तर आपले पापडांना तळे जातील आणि ते व्यवस्थित पीठ म्हणजे रवा हा शिजून होणार नाही. एकसारख्या चमच्याने ढवळत मी 5 ते 6 मिनटं झालेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला रवा आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि पिठाला देखील उकळी यायला सुरुवात झाली. अशा पद्धतीची बबल्स यायला सुरुवात झाली म्हणजे आपला रवा हा अगदी परफेक्ट शिजायला सुरुवात झाली आणि आपला रवा हा शिजण्यात आता तयार आहे. म्हणजे पूर्णपणे आपले पापड बनवण्यासाठी आता रवा हा तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपला रवा जर आपण शिजवलेला असेल तर चवीला देखील अगदी छान तो लागतो पापड आणि अगदी मऊसूत असा आपला पापड हा तयार होतो. लगेच मी तुम्हाला एका चमच्याच्या सहाय्याने दाखवते. चमचा हा दोघी साईडने आपण असा व्यवस्थित भरून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच उलटी साईड करायची आणि उलट्या साईडला एका चमच्याच्या सहाय्याने आपण आता लगेच अशी एक रेष मारून घेणार आहोत. आता ह्या रेश मारून झाल्यानंतर आता हे दोघीही साईड अजिबात एकत्र होत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला आता रवा हा शिजून तयार आला आहे आणि आपल्याला थोडासा गार होऊ द्यायचा आहे आणि त्याची बरोबर अशी पिठाची जाळीही तयार होईल. तर लगेच आपण आता गॅस हा बंद करून घेऊया. गॅस आता मी बंद करून घेतला आहे. आता आपलं अगदी छान असं पीठ तयार झालं आहे पापडांसाठी. लगेच हलकंसं गार झाल्यानंतर आपण यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स आपल्याला आवडतील ते मसाले आपण आता टाकून घेऊ शकतो. जर तुम्हाला अगदी पांढरा शुभ्र असा पापड हवा असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर स्किप करून घेऊ शकाल. का थोडंसं चिली फ्लेक्समुळे थोडा कलर हा बदलतो, थोडा लालसर असा आपला पापड तयार होतो. जर आपल्याला अगदी पांढरा शुभ्र हवा असेल तर फक्त तुम्ही जिरे घालून देखील हा पापड तयार करून घेऊ शकतात. तर आता मी चिली फ्लेक्स कोथिंबीर घातली, जिरे न घालता आपण आज पापड हा बनवणार आहोत. त्यानंतर लगेच याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
जर आपण शिजत असताना चिली फ्लेक्स कोथिंबीर घातली तर पापड हे थोडे काळपट तयार होतात. म्हणून कधीही आपलं बॅटर हे शिजून झाल्यानंतरच यामध्ये तुम्ही जे आपल्याला मसाले किंवा कुठलाही पदार्थ घालायचा आहे तो ह्या वेळेस तुम्ही घाला. त्यामुळे आपल्या पापडांचा कलर खूप छान येतो. हलकंसं गार झालं आहे, चला आपण लगेच आता पापड तयार करून घेऊया. पापड तयार करण्यासाठी मी इथे साईडला प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. प्लॅस्टिकच्या कागदाला आपण तेल हे आधीच मी लावून घेतले. तेलामुळे आपले पापड हे अगदी सहज निघतात. ज्यावेळेस सुकल्यानंतर अजिबात पिशवीला कागदाला आपले पापड हे अजिबात चिटकत नाही. आता आपण पापड आवडीनुसार लहान मोठे तयार करून घेऊ शकतो. आता मी पापड हे मध्यम आकाराचे तयार करते. लय आपण बॅटर हे चमच्याच्या सहाय्याने टाकून घेतले आणि त्याच चमच्याने आपण आता पापडांना आकार देऊन घेणार आहोत. तर अगदी सहज आपल्याला आकार देता येतात. अजिबात कुठेही गॅप वगैरे पडत नाही, अजिबात कुठं चिटकत देखील नाही. अगदी सहज आपण हे पापड तयार करून घेऊ शकतो. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने रव्याचे पापड करून बघा. अप्रतिम असे चवीला लागतात. अगदी भरपूर दिवस म्हणजे वर्षभर अगदी सहज आपण यांना स्टोअर करून घेऊ शकतो. आणि अजिबात आपल्याला कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. फक्त रवा मिक्सरला थोडा बारीक फिरवला तर लगेच आपले पापड हे तयार होतात. जास्ती कुठलंही आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वगैरे वापरलेले नाही. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पापड हे आता तयार करून घेऊया. तर तुम्ही बघू शकाल आता मी संपूर्ण पापड हे तयार करून घेतले. एकसारखे अगदी छान असे पापड तयार झाले. आता मी याला दिवसभर उन्हामध्ये सुकवून घेते. जर आपल्याकडे ऊन नसेल म्हणजे आपण अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर फॅनमध्ये देखील हे पापड अगदी सहज 2 दिवसात सुकून तयार होतात. अजिबात तळे वगैरे जात नाही. तर एका दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी सहज आपले पापड सुकून अगदी परफेक्ट असे आपले रव्याचे पापड हे तयार झाले. आज आपण फक्त रव्यापासून पापड तयार केले. कुठलाही त्याच्यामध्ये जास्तीचा कुठलाही वेगळा पदार्थ न घालता अगदी छान असे आपले पानेदार असे रव्याचे पापड तयार झाले. तर आता आपले अगदी छान पापड झाले. आता आपण यांना तळून बघूया. अगदी छान असे फुलून आपले पापड हे तयार होतात. पापड तळण्यासाठी मी साईडला गॅसवरती तेल गरम करून घेतले आणि लगेचच दुप्पट तिप्पट फुलणारे अगदी छान मऊसूत असे आपले पापड तयार झाले. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे पापड जर तयार करून ठेवले तर मधल्या वेळेमध्ये जर आपल्याला भूक लागली, मुलांनी देखील काहीतरी चटपटीत खायला मागितलं तर आपण सहज त्यांना तळून देऊ शकतो आणि ते देखील अगदी आवडून खातात. तर अगदी छान असा आपला परफेक्ट भरपूर दिवस टिकणारे पापड हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजिबात तेलकट वगैरे झाल्याने कुठेही आपल्या पापडांना तडे गेलेले नाही आहे आणि तळताना देखील आपला पापड अजिबात विरघळला नाही. अगदी छान असे आपले मऊसूत आणि अगदी परफेक्ट पापड हे तयार आहे.